ताई काय सांगाल देवीच्या मंदिराबद्दल माहिती तुम्हाला जी हां. माहिती याबद्दल? तर ती डी-एस-के वासियांची आमची आई आहे. तर जेव्हा डी-एस-केनी हा प्रकल्प घेतला, डी-एस-के विश्व, तेव्हा ही डोंगराळ हा डोंगरच होता त्यांनी घेतला. त्यामुळे ही उघड्यावरची म्हणजे गावदेवीच होती ती दायरीतली. तर आपला हा जो चंद्रमा जे संकुल आहे ना, हं, तिथे त्या मध्यावर तिथे ती होती आणि तिच्या भोवती आपण फेर धरून तेव्हा नवरात्र होत होतं. हं, अगदी सुरुवातीला म्हणजे 2004 साली वगैरे. हं, आणि मग जसं-जसं हे संकुल वाढायला लागले ना, हं, मग डी-एस-केनी सगळ्यांनी मिळून ते पूजा करून तिला गाऱ्हाणं घालून हं. तिची जागा तिची बैठक इथे आणली. बरं, बरं. आणि आता इथे ती आहे आणि हे सगळं संकुल मग पूर्ण केलं. आणि आमच्या डी-एस-के विश्ववासियांमध्ये जितके भजनी मंडळ आहेत, जेवढ्या बायका आहेत जे लक्ष्मीचा पाठ करतात, श्रीसूक्त वगैरे, ते सगळेजण 9 दिवसात आपापले मंडळ इथे सेवा देतात. आणि महत्वाचं ह्या देवीचं असं सांगता येईल, की ही उघड्यावरची माळरानावरची आहे ना, त्यामुळे हिला आतापर्यंत खूप वेळा छप्पर घालायचा प्रयत्न केला, पण तिला छप्पर नाही चालत. हं, फक्त हे नवरात्रातले जे 9 दिवस आहेत, हं, त्या दिवसापुरतं ती त्या मंडपात असते. हं, मग दसऱ्याच्या नंतर हे आपण छप्पर काढून घेतो हं. आणि देवी पुन्हा अशी आपल्याला सरळ समोर भेटून घेते. म्हणजे आपण बरं. त्याला आणि सांगायला इतकं मला बरं वाटतं, की ही जागृत आहे. हं, म्हणजे आपण मनातली काही इच्छा मागितली ना, हं, तर ती पूर्ण होते. हं, हा माझा अनुभव माझ्याबरोबर अजून खूप जणींचा आहे. हं. जसं तुम्ही मागाल आणि भक्तीने मागितलेली कुठची गोष्ट मनापासून ती होतच असते. बरोबर. त्यामुळे ह्या देवीचं महत्त्व खूप आहे आणि धारीकर जे आहेत, हं, ते त्यांच्याकडे बाळ झालं किंवा नवीन सून आली, हं, तर ते आवर्जून ते सगळं घेऊन वरती येतात, देवीची पूजा करतात आणि आता हं, तर ते खास एक दिवशी ते ओटी भरायला येतात हं, आणि अख्ख्या डी-एस-केतल्या सगळ्या बायका एक-एक दिवस करून इतकी गर्दी असते ना आमच्याकडे म्हणजे उत्सवच आहे. हं, इथे मंडळ इथे गरबा होतोच. हं. पण त्याशिवाय 9 दिवस आपण देवीचा इथे ह्या बायका भजन म्हणा, कीर्तन म्हणा हं. आणि श्रीसुक्त म्हणा, हे सगळं करून आपण देवीची सेवा करत असतो. क्या हं. म्हणजे आपण समजू शकतो की किती एक्साइटमेंट मध्ये या ताईंनी या सटवाई देवीबद्दलची माहिती सांगितली आहे. काही जण नवीन असतात, काही जण जुने असतात, काही जणांना अर्धवट माहिती असते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ॲक्युरसी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. ही डी-एस-के विश्व धायरीमधील सटवाई देवीचं मंदिर आहे, जे आपण पाहताय स्क्रीनवर. आणि या सटवाईचं हे पुण्यातील माझ्या माहितीप्रमाणे एकमेव मंदिर असावं आणि या ठिकाणी धायरीतले स्थानिक ग्रामस्थ येऊन दर्शन घेतात. नवीन जोडी असेल, नवीन बालकाचा जन्म असेल, त्यांना या ठिकाणी येऊन देवीच्या पायावर घालण्याचा विधी या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने करत असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे या मंदिराबाबत आणखीनही आपल्याला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका.